हे बघा, दोन टाईपचे आपण अल्टरनेटर बघितले होते, स्टेशनरी आर्मेचर टाईप आणि स्टेशनरी फील्ड टाईप. ओके, किंवा ऑन दी कॉन्ट्ररी आपण असं म्हणू शकतो रोटेटिंग आर्मेचर टाईप आणि स्टेशनरी आर्मेचर टाईप असं म्हणू शकतो. ओके, सो तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं मी, दी स्टेशनरी आर्मेचर टाईप दी अल्टरनेटर विच इज most popular because the insulation provided for the armature when it is stationary, that is very simple. जेव्हा जर तो स्टेशनरी आर्मेचर वापरू आपण त्यावेळेचं इन्सुलेशन वापरणं हे सोपं असतं रादर दॅन दी 11 kV रोटेटिंग वाइंडिंग ठेवण्यापेक्षा 11 kV किंवा 33 kV जे काय जनरेशन तुम्ही कराल ते स्टेशनरी वाइंडिंग जर ठेवला तर ते काय होईल, इन्सुलेशन त्याचं मेंटेन करणं वगैरे जे आहे ते सोपं जाईल. ओके, आणि आपण बघितलेलं आहे दी फील्ड पोल्स विच आर मेड अप विथ दी इलेक्ट्रोमॅग्नेट वापरून आपण फील्ड पोल तयार करतो, बरोबर, जे रोटेटिंग असतात. अँड दी सप्लाय व्होल्टेज युज्ड विच इज अप टू 200 वोल्ट. 200 वोल्ट पर्यंत सप्लाय व्होल्टेज वापरून आपण काय करू शकतो, जे तुम्हाला जनरेशन पाहिजे ते जनरेशन आपण करू शकतो. So that the stationary armature winding which is type alternator which is most popular. Okay, तर जनरली आपण 11 kV किंवा 33 kV ह्या लेवलला जनरेशन करतो. So it is easier to insulate the stationary armature winding for high AC voltages up to 30 kV or more. Then the sliding contacts, that is slip rings, are transferred to the low voltage low power DC field winding which can be easily insulated. जे 11 kV ला इन्सुलेट करून स्लिप रिंग वापरण्यापेक्षा जर तुम्ही फील्ड वाइंडिंगला जर तुम्ही काय केलात, इन्सुलेट करणं आणि त्याच्यातून स्लिप रिंगने आपण सप्लाय जो आहे तो घेणं हे सोपं असतं. ओके, सो द आर्मेचर वाइंडिंग कॅन बी मोर इझिली braced to prevent any deformation which could be produced by the mechanical stresses set up as the result of short circuit current or the high centrifugal forces brought into play. बघा, हे 11 kV वाइंडिंग आपण रोटरी ठेवलं तर करंट जसं वाढेल तसं त्याचं काय होईल, फोर्सेस जे आहेत सेंट्रिफ्युगल फोर्स ते वाढतील. तर असं होऊ नये म्हणून आपण जनरली काय करतो, त्याला स्टेशनरी आर्मेचर टाइप कंस्ट्रक्शन वापरतो. सो ऍक्च्युअली स्टेशनरी आर्मेचर टाइप जो कंस्ट्रक्शन आहे ते कसं दिसतं ते तुम्हाला मी दाखवतो. व्हेरी सिंपल, जस्ट मिनिट. सो हे जे दिसत आहे, दिस वन इज दी स्टेशनरी आर्मेचर टाइप स्ट्रक्चर. कसं दिसतंय बघा तुम्हाला, याच्यामधून 3 वायर बाहेर आलेल्या दिसत आहेत. सो दीज आर दी 3 वायर्स. हे बघा, ही एक आहे, ही इथे स्टार कनेक्शन केलेलं दिसत आहे. दिस वन इज दी स्टार कनेक्टेड कनेक्शन ऑफ 3 फेज वाइंडिंग. आणि अशा 3 फेजेस 3 वाइंडिंग मधून काढलेले असतात अशा प्रकारे. ओके, सो हे झालं. हे काय, सेमी ओपन टाइप स्लॉट. स्लॉट कसे दिसतात बघा, दिस इज दी सेमी ओपन टाइप स्लॉट आहेत हे. ओके, सो दिस वन इज दी स्टेशनरी आर्मेचर वाइंडिंग विच इज फिक्स्ड इन दी, हे बघा इथे फिक्स होतं. स्टेशनरी आर्मेचर वाइंडिंग जे आहे ते काय होतं, अशा प्रकारे इथे फिक्स होतं. ओके, हा एन्क्लोजर आहे, त्याला दोन पार्ट आहेत एन्क्लोजरचा. हा एक पार्ट आहे आणि अप्पर एक पार्ट आहे. तर या एन्क्लोजर मध्ये हे वाइंडिंग जे आहे ते प्लेस करतो आपण. ओके, सो हा व्हेकलचा अल्टरनेटर आहे, कारचा. ओके, अँड इथे जर बघितलात तर तुम्हाला दिसतं इथे काय आहे, हे जे स्ट्रक्चर दिसतंय याच्यामध्ये एक वाइंडिंग दिसतंय बघा. दिसतंय का आतमध्ये वाइंडिंग, हे वाइंडिंग दिसतंय.
सो या वाइंडिंगचे दोन टर्मिनल जे आहेत ते इथे काढलेले आहेत. कुठे? स्लिप रिंग वर. जस्ट मिनिट तुम्हाला दाखवतो. या दोन स्लिप रिंग आहेत. या दोन स्लिप रिंग आहेत. तर या दोन स्लिप रिंग ना हे जे आतमध्ये दिसतंय हे तुम्हाला दिस वन इज दी वाइंडिंग. हे आतमधलं वाइंडिंग आहे. हे राऊंड हे दिसतंय हे बघा हे. ओके. आणि हे पोल बनवलेले आहेत. दिस वन इज दी वन पोल, दिस वन इज दी अनदर पोल. त्यांच्या पोलॅरिटीज ज्या आहेत त्या अपोजिट असतात. या पोलच्या पोलॅरिटीज ज्या आहेत त्या अपोजिट असतात. ओके. सो या प्रकारे हे दोन पोल आणि हे जे आहे वाइंडिंग आहे. या वाइंडिंगचं जे टर्मिनल आहेत, दोन टर्मिनल येतील. ही एक कॉईल आहे थोडक्यात. त्या कॉईलचे टर्मिनल जे आहेत ते इथे आणलेले असतात. ओके. सो हे दिस इज दी रोटरी फील्ड अँड दिस वन इज दी स्टेशनरी आर्मेचर. आर्मेचर स्टेशनरी आहे. हे फील्ड काय आहे? रोटरी फील्ड आहे. बरोबर. वेन दिस फील्ड गेट्स रोटेटेड, आता इंजिन जेव्हा फिरतं तेव्हा हा अल्टरनेटर फिरतो. इंजिन जेव्हा फिरतं तेव्हा काय होतं? याला इथे पुली आणि बेल्ट अरेंजमेंट असते. तर या पुली बेल्ट अरेंजमेंटने हा अल्टरनेटर फिरतो. जेव्हा हा अल्टरनेटर फील्ड फिरतो तेव्हा काय होणार? दी फील्ड सेटअप इन दिस वाइंडिंग अँड विच गेट लिंक विथ दिस पोल. या वाइंडिंग मध्ये काय तयार होतं? स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. ह्याला काय दिलेलं असतं? तर बॅटरी मधून याला व्होल्टेज दिलेलं असतं. बॅटरी मधून काय दिलेलं असतं? या स्लिप रिंगला पॉझिटिव्ह निगेटिव्ह दिलेलं असतं. ओके. जर ह्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह दिला तर याच्यामध्ये काय तयार होणार? मॅग्नेटिक फील्ड तयार होणार. सो दॅट मॅग्नेटिक फ्लक्स गेट कट बाय दिस कंडक्टर्स. हे कंडक्टर या फील्डने तयार केलेलं मॅग्नेटिक फ्लक्स काय करतील? कट करतील. अशा प्रकारे कन्स्ट्रक्शन असेल त्याचं. ओके. अँड EMF विच इज इंड्युस्ड इन दी स्टेटर वाइंडिंग. या स्टेटर वाइंडिंग मध्ये EMF तयार होईल. बरोबर. दॅट EMF विच इज अल्टरनेटिंग इन नेचर. तुम्हाला याला DC करायचं असेल तर पुढे तुम्ही काय वापरता? व्हेकल मध्ये जनरली तुम्ही बॅटरी चार्जिंग वगैरे करता आणि ते DC वर असतं. म्हणून या अल्टरनेटरचं आउटपुट जे आहे ते ब्रिज रेक्टिफायरला दिलेलं असतं. आणि ब्रिज रेक्टिफायर मधून काय केलं जातं? जे तुम्हाला DC आउटपुट आहे ते मिळतं. सो बेसिक जनरेशन विच इज 3 फेज AC जनरेशन. हे बेसिक जनरेशन काय याचं? 14 वोल्ट साधारण असतं. हे व्होल्टेज 14.5 वोल्ट वगैरे. दी AC व्होल्टेज, अल्टरनेटिंग व्होल्टेज विच इज प्रोड्युस्ड बाय दिस अल्टरनेटर. लक्षात आलं तुमच्या? सो दिस वन इज दी कन्स्ट्रक्शन ऑफ दी व्हेकल अल्टरनेटर. सेम कन्स्ट्रक्शन, फक्त साईज मोठी असेल. कशामध्ये? जो तुम्ही अल्टरनेटर बघता त्याच्यामध्ये. ज्याच्यामध्ये काय असतं? याच प्रकारचं वाइंडिंग जे आहे ते 3 फेज वाइंडिंग केलेलं असतं स्टेटरवर. अँड रोटरवर काय असतं? सिंगल वाइंडिंग टू प्रोड्यूस दी मॅग्नेटिक फ्लक्स. रोटर मॅग्नेटिक फ्लक्स तयार करतो स्टेटरवर. या प्रकारे 3 फेज वाइंडिंग जे आहे ते 3 फेज वाइंडिंग काय केलेलं असतं? बसवलेलं असतं. ओके. सो कन्स्ट्रक्शन डिटेल्स. आता हे कन्स्ट्रक्शन तुम्ही बघितलात नेमकं हे कशा प्रकारे बनवलेला असतो. सो इन DC machines this outer frame serves to carry the magnetic flux, but in alternator it is not meant for that purpose. Here it is used for holding the armature stampings and winding in position. काय करतं? की याचा जो एन्क्लोजर आहे ज्याला फ्रेम म्हणता तुम्ही, तर ती फ्रेम जी आहे ती कशासाठी असते? तर या स्टेटर कोरला म्हणजे आर्मेचर कोरला होल्ड करण्यासाठी वापरली जाते. ओके. सो व्हेंटिलेशन विच इज मेंटेन्ड विथ हेल्प ऑफ होल्स कास्ट ऑन द फ्रेम इटसेल्फ. द प्रोव्हिजन ऑफ रेडियल व्हेंटिलेटिंग स्पेसेस इन दी स्टॅम्पिंग्स असिस्ट इन पुलिंग दी मशीन. काय केलेलं असतं? हे जे अल्टरनेटर जो असतो त्याच्या बाहेरच्या बाजूला फिन्स तयार केलेली असतात. जे फिन्स काय करतात? इमिजिएटली जी हीट डेसिपेट होते त्याला काय करतात? एअर मध्ये, म्हणजे जी हीट तयार होते त्याला डेसिपेट करतात एअर मध्ये. ओके. सो नेक्स्ट इज दी स्टेटर कोर. तुम्हाला मी सांगितलं स्टेटर कोर कशी बनलेली असते. दी आर्मेचर कोर विच इज सपोर्टेड बाय दी स्टेटर फ्रेम. सो स्टेटर कोर जी आहे ती या फ्रेम मध्ये बसवलेली असते. ओके. सो लॅमिनेटेड फ्रेम इज देअर. फ्रेम जी आहे ती काय असते? लॅमिनेटेड असते टू मिनिमाइज दी लॉस ड्यू टू एडी करंट्स.
हा एसी मध्ये लॉस कमी करण्यासाठी आपण काय करतो, एडी करंट लॉस कमी करण्यासाठी फ्रेम जी आहे ती सॉलिड न करता तिला स्टॅम्पिंग टाइप स्ट्रक्चर बनवतो. ओके, अँड each लॅमिनेशन विच इज आयसोलेटेड फ्रॉम दी अनदर स्टॅम्पिंग. प्रत्येक जे स्टॅम्पिंग आहे, प्रत्येक जो पत्रा तयार केलेला असतो आपण, तो पत्रा काय केला जातो, एकमेकांपासून इन्सुलेट केला जातो. कशाने इन्सुलेट करतात, बाय वॉर्निशिंग. त्या प्रत्येक जो काय स्टॅम्पिंग आहे त्या स्टॅम्पिंगला करतात, इम्प्रिग्नेशन करतात आणि एक नंतर काय करतात, एकमेकांवर ठेवून पंचिंग करतात. अँड कोर विच इज मॅन्युफॅक्चर्ड. सो the slots for housing the armature conductors lie along the inner periphery of the core and are stamped out at the same time when laminations are formed. So तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक स्टॅम्पिंग जे आहे ते स्टॅम्पिंग तयार करून त्याला एकत्र करतात आणि एकत्र करून त्याची कोर बनवतात. ओके, सो दी वाइड ओपन टाइप स्लॉट विच इज यूज्ड इन डीसी मशीन, whereas in this machine in alternator the semi open type slot which is preferred. Okay, so त्याला सेमी ओपन म्हणा किंवा सेमी क्लोज म्हणा, दोन्ही हे आहे. इथे बघा, इथे तुम्हाला दिसतंय बघा, वाइड ओपन हा सेमी क्लोज आणि क्लोज टाइप स्लॉट. ओके, 3 टाइपचे स्लॉट आहेत. याच्यामध्ये क्लोज टाइप स्लॉट मध्ये वाइंडिंग करणं थोडंसं कठीण जातं. सेमी क्लोज मध्ये वाइंडिंग बाहेर घेऊन करून तयार करून आपण याच्यामध्ये काय करू शकतो, इन्सर्ट करू शकतो. वाइड ओपन मध्ये प्रॉब्लेम असा आहे की वाइड ओपन मध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स जेव्हा वाढतात त्यावेळी काय होतं, वाइड ओपन या स्लॉट मध्ये थोडंसं वाइंडिंग वर स्ट्रेस येतो, मेकॅनिकल स्ट्रेस येतो आणि तो येऊ नये म्हणून आपण काय वापरतो, तर सेमी क्लोज टाइप स्लॉट वापरतो. ओके, म्हणजे इझिली वाइंडिंग जे आहे ते त्याच्या जागेवरून सेंट्रिफ्युगल फोर्स मुळे डिस्प्लेस होऊ शकत नाही. बरोबर. सो सेमी क्लोज टाइप स्लॉट्स आर बेटर and which not allows to use the form wound coils. So wholly closed type slots or tunnels do not disturb the air gap flux but increase in the inductance of winding. So the armature conductors have to be threaded through, thereby increasing initial labor and cost of winding, and they present a complicated problem of end connections, hence they are rarely used. So कोणतं वापरलं जातं, जनरली सेमी क्लोज टाइप किंवा सेमी ओपन टाइप स्लॉट अरेंजमेंट वापरली जाते. So next part is rotor. So how the rotor which is manufactured. So one type is smooth cylindrical rotor and another is salient pole type rotor. So इथे तुम्हाला दोन्ही रोटर दाखवलेले आहेत. सो सॅलियंट पोल टाइप मगाशी मी जो तुम्हाला दाखवला तो पण काय आहे, सॅलियंट पोल टाइप रोटर आहे. सो जर बघितलात तुम्ही तर स्मूथ सिलेंड्रिकल रोटर जो आहे तो अशा प्रकारे असतो. सो दिस वन इज दी स्मूथ सिलेंड्रिकल रोटर. जनरली लक्षात घ्या, जेव्हा टर्बो अल्टरनेटर म्हणजे ज्याचं लेंथ ज्या अल्टरनेटरची जास्त असते अशा अल्टरनेटरच्या वेळी आपण काय वापरतो, असं स्मूथ सिलेंड्रिकल वापरतो. ओके, ज्या अल्टरनेटरच्या कोअरची लेंथ जेव्हा कमी असते आणि डायमीटर जास्त असते तेव्हा आपण कोणता रोटर वापरतो, सॅलियंट पोल टाइप रोटर वापरतो. हे जनरल अझम्पशन आहे असं. सो इट इज युज्ड फॉर लो मीडियम स्पीड अल्टरनेटर. इट हॅज लार्ज नंबर ऑफ प्रोजेक्टिंग पोल्स. म्हणजे स्टीम इंजिन वगैरे जेव्हा असतात तेव्हा काय वापरतात, सॅलियंट पोल टाइप स्ट्रक्चर वापरतात, सॅलियंट पोल टाइप वापरतात. ओके, सो कास्ट आयर्नचा किंवा स्टील ज्याला मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहेत अशा मटेरियलचा रोटर बनवलेला असतो. ओके, so this one is the smooth cylindrical type rotor. स्मूथ सिलेंड्रिकल टाइप रोटर जो आहे तर ऍक्च्युअली मेकॅनिकली बराचसा स्ट्रॉंग असतो. त्याच्यावर सेंट्रिफ्युगल फोर्सेस जे आहेत ते
जे होतात ते काय असतात, मीडियम असतात. ओके, सो हाय स्पीड जे वापरायचं असेल आपल्याला लाईक 3600 RPM स्पीड, 3600 RPM ला वगैरे एखादा अल्टरनेटर वापरायचं असेल हाय स्पीडला, तर तुम्हाला काय वापरतात त्यावेळी स्मूथ सिलेंड्रिकल टाईप रोटर जो आहे अल्टरनेटरचा तो वापरला जातो. मला वाटतं आज आपण इथे थांबूया.